नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अतिवृष्टी नुकसान भरपाई आधी या ठिकाणी आलेली. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये 36 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले. तर या जिल्ह्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात पहिले तुमच्या तालुक्याचे नाव हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर चला तर मग आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि यामध्ये कोणते तालुके, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, सन 2025 मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे सवलतीसाठी आता बाधित तालुके घोषित करण्यात आले. तर या तालुक्यातील जे शेतकरी असतील तर त्यांना आता या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपाई ही मिळणार आहे. तर हा जो GR आहे तो 10 ऑक्टोबर 2025 रोजी हा देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत 26.69 लाख हेक्टर क्षेत्राचे सप्टेंबर 2025 या महिन्यात जवळजवळ 39 लाख हेक्टर क्षेत्र असे राज्यामध्ये एकूण सुमारे 65 लाख हेक्टर क्षेत्रातील शेती पीक नुकसान झालेले. तर यासाठी आता अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात आलेली. तर यामध्ये राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अतिवृष्टी व पूर पेरणी खालील क्षेत्र या ठिकाणी पिकांची खूप सारे नुकसान हे झालेले. तर यामध्ये लिस्ट ही देण्यात आलेली. तर या लिस्टमध्ये जे जिल्हे आहेत आणि तालुक्यांची सुद्धा या ठिकाणी नावे देण्यात आलेली. तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर सर्वात पहिले जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर जिल्हा आहे. त्यानंतर नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. तर असे जे 29 जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यातील आता तालुकेसुद्धा हे देण्यात आले. तर या तालुक्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. तर आता पालघर जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके आणि पूर्णतः बाधित तालुके असे 2 कॉलम करण्यात आले. तर पालघर जिल्ह्यामधील पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये फक्त पालघर, डहाणू आणि तलासरी, विक्रमगड असे हे 4 तालुके हे बाधित देण्यात आलेले. त्यानंतर जो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक जिल्हा. तर नाशिक जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुके हे कळवण, देवळा आणि इगतपुरी आहे. तर पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये मालेगाव, निफाड, नांदगाव, सटाणा, दिंडोरी, सुरगाणा, नाशिक, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, चांदवड, येवला. तर असे 15 बाधित तालुके हे नाशिक जिल्ह्यामधलेच आहेत. तर धुळे जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त अंशतः बाधित तालुके, ते म्हणजे धुळे, साक्री आणि सिंदखेडा हे 3 अंशतः बाधित तालुके या ठिकाणी देण्यात आलेले. त्यानंतर जळगावमध्ये सुद्धा अंशतः बाधित तालुक्यांमध्ये नाही आहे, तर पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये या ठिकाणी तालुक्यांची यादी देण्यात आली. तर त्यामध्ये आहे एरंडोल, पारोळा, धरणगाव, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अंमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड आणि मुक्ताईनगर. तर अशी जळगाव जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यांची या ठिकाणी नावे देण्यात आलेली आहे. त्यानंतरचा अहिल्यानगर हा जिल्हा आहे. तर यामध्ये अंशतः बाधित तालुक्यांमध्ये पारनेर, संगमनेर आणि अकोला आहे. तर त्यानंतर पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये अहिल्यानगरमध्ये जो येतो तो म्हणजे अहिल्यानगर, शेवगाव, कर्जत, पाथर्डी, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, जामखेड, राहुरी, श्रीगोंदा आणि कोपरगाव. तर हे अहिल्यानगरमधील हे तालुके आहेत. तर या अहिल्यानगरमध्ये 14 तालुके हे या ठिकाणी देण्यात आलेले. त्यानंतर पुणे आहे. तर पुण्यामध्ये फक्त अंशतः बाधित तालुक्यांमध्ये हवेली आणि इंदापूर हे 2 तालुके देण्यात आलेले. त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये हे नावे देण्यात आलेले. तर यामध्ये आहे उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोट, मंगळवेढा, माळशिरस आणि माढा, करमाळा आणि सांगोली. तर असे सोलापूरमध्ये 11 तालुके हे बाधित देण्यात आलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, सांगलीमध्ये सुद्धा कडेगाव हे अंशतः बाधितमध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर पूर्णतः बाधितमध्ये मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव, कवठे महाकाळ, विटा, आटपाटी आणि जत. तर असे सांगलीमध्ये 10 तालुके हे आहेत. तसेच सातारामध्ये सुद्धा अंशतः बाधितमध्ये सातारा, कराड, पाटण, फलटण आणि जावळी हे अंशतः बाधितमध्ये आहे. तसेच पूर्णतः बाधितमध्ये कोरेगाव, खटाव आणि मान. तर असे हे टोटल 8 तालुके हे साताऱ्यामध्ये देण्यात आलेले आहेत. तसेच कोल्हापूरमध्ये सुद्धा कागल, शिरोळ आणि पन्हाळा हे अंशतः बाधित आहे. तसेच करवीर, राधानगरी, गगनाबावडा आणि आजरा आणि चंदगड हे जे तालुके आहेत तर हे पूर्णतः बाधित क्षेत्रात हे देण्यात आलेले आहेत.
त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर्णतः बाधित एरियामध्ये देण्यात आलेल्या तर छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव, पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सिल्लोड आणि फुलंब्री जे हे 9 तालुके हे पूर्णतः बाधित क्षेत्रात हे देण्यात आलेले. त्यानंतर जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पूर्णतः बाधितमध्येच हे तालुके आहेत. तर बदनापूर, धनसावंगी, अंबड, जालना, परतूर, मंठा, भोकरदन आणि जाफराबाद तर हे जालना जिल्ह्यामधील 8 तालुके देण्यात आलेले. तसेच बीडमध्ये सुद्धा पूर्णतः बाधितमध्ये बीड, गेवराई, माजलगाव, केज, आंबेजोगाई, परळी, आष्टी, पाटोदा, शिरूर, कासार, धारूर आणि अडवणी तर हे बीडमधील 11 तालुके हे दिलेले आहेत. तर तुम्ही आता बघू शकता की लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा लातूर, औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर, अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर तर हे 10 तालुके लातूर जिल्ह्यामधील हे देण्यात आलेले आहेत. तसेच धाराशिवमध्ये सुद्धा धाराशिव, कळंब, धूर, वाशी, तुळजापूर, लाहोर, परांडा आणि उमरगा हे ते 8 तालुके हे पूर्णतः बाधित क्षेत्रामध्ये हे दिलेले आहेत. त्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. तर नांदेड जिल्ह्यामधील जे तालुके आहेत तर कंधार, किनवट, मुदखेड, भोकर, अर्धापूर, माहूर, नांदेड, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव, हदगाव, हिमायतनगर आणि उमरी तर हे 16 तालुके नांदेड जिल्ह्यामधले हे पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये हे देण्यात आलेले आहेत. तर परभणीमध्ये सुद्धा पूर्णा, पालम, परभणी, सोनपेठ, जिंतूर, गंगाखेड, सेलू, मानवत आणि पाथरी हे 9 तालुके दिलेले आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली, औढा, नागनाथ, कळमनूर, सेनगाव आणि उपस्मत हे 5 तालुके हे हिंगोलीमध्ये देण्यात आलेले. तसेच बुलढाणामध्ये अंशतः बाधितमध्ये नांदुरा आणि संग्रामपूर आहे. त्यानंतर चिखली, सिंदखेड, देऊळगाव, लोणार, शेगाव, मोताळा, बुलढाणा, खामगाव, मेहरूक, मलकापूर, जळगाव, जामोद तर हे जे तालुके तर हे टोटल 13 तालुके बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे देण्यात आलेले. त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा अमरावती, भातुकली, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, दामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, तिवसा, धारणी, चिखलदरा, वरुड, मोशी, चांदूर बाजार आणि दर्यापूर हे 14 तालुके अमरावती जिल्ह्यामध्ये आहेत. तसेच अकोलामध्ये सुद्धा अकोट, अकोला, पातूर, तेवारा, मर्तिजापूर, बाळापूर, बार्शी, टाकळी तर हे 7 तालुके अकोलामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर वाशिममध्ये सुद्धा वाशिम, रिसोड, मालेगाव, मंजुळपूर, कारंजा आणि मानोरा हे 6 तालुके वाशिममध्ये दिलेले आहेत. त्यानंतर यवतमाळमध्ये पुसंद, यवतमाळ, बाभुळगाव हे मारेगाव, महागाव, उमरखेड, कळंबा, घाटंजी, राळेगाव, दारवा, आर्णी, नेर, दिग्रस, पांढर कवडा, वणी, झरी आणि जामणे तर हे 16 जे तालुके तर यवतमाळमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली यामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोणकोणते हे तालुके. तर तुमचे तालुक्यांचे नाव तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. तर तुमच्या तालुक्याचे नाव या लिस्टमध्ये जर असेल तर मित्रांनो असे हे 31 जे अंशतः बाधित तालुक्यांमध्ये जे टोटल आहेत ते म्हणजे 31 तालुक्यात आणि पूर्णतः बाधितमध्ये हे 251 तालुके. तर असे टोटल म्हणून 282 तालुके हे आता दुष्काळ म्हणजे ओला दुष्काळ म्हणून हे जाहीर करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.